आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांबाबत थोड्याच वेळामध्ये निर्णय येणार आहे। सूत्रांची ही माहिती आहे। लोकसभा अध्यक्ष थोड्याच वेळामध्ये निर्णय देणार आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता आहे। 6 खासदारांना निलंबित करणार की शिंदे गटामध्ये विलीन करणार याची उत्सुकता सगळ्या राज्याला आहे आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांबाबत थोड्याच वेळामध्ये निर्णय येणार आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी राम, नेमकी काय निर्णयाची अपेक्षा आहे? केव्हा हा निर्णय येणं अपेक्षित आहे? बिलकुल थोड्याच वेळामध्ये या संदर्भामध्ये निर्णय येणं अपेक्षित आहे। याचं कारण हे आहे की परवा दिवशीपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या अगोदरच या संदर्भामध्ये टीएमसी आणि शिवसेना या संदर्भामधला निर्णय जो आहे तो येणं अपेक्षित आहे आणि निर्णय काय येतो ते पाहावं लागणार आहे। कारण कॅबिनेट सारखं एक विनंती पत्र जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देण्यात आलेलं आहे की कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर त्यांची बाजू ऐकून घ्यावी असं पत्र देण्यात आलं होतं। त्यामुळे लोकसभा अध्यक्ष त्यांची बाजू ऐकून घेतलेली आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। आणि दावे सुद्धा करण्यात आले होते की कशा पद्धतीनं हा गट जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन होऊ शकत नाही असा सुद्धा दावा करण्यात आला होता। त्यामुळे लोकसभा अध्यक्ष नेमकं काय निर्णय घेतात आणि हा निर्णय घेण्याला जर महागट विलीन करण्याला जर परवानगी दिली जाते तर कोणत्या कारणास्तव परवानगी दिली जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। रामराजे, याआधी ठाकरे गटानं या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे। या पत्रासंदर्भात ठाकरे गटाबरोबर काही चर्चा झालेली आहे? खरं तर ठाकरे गट जे आहेत ते भेटायला गेले होते लोकसभा अध्यक्षांकडे आणि त्यावेळेस लोकसभा अध्यक्षांनी त्यांना आश्वासन पण दिलं होतं की तुमची बाजू ऐकून घेतली जाईल आणि त्याशिवाय कोणतंही विलिनीकरण काय असेल किंवा मर्जर असेल तर त्याला परवानगी दिली जाणार नाही। त्यामुळे अगोदर तुमचं ऐकून घेतलं जाईल आणि ठाकरे गटानं आपली बाजू जी आहे ती पत्राच्या द्वारे सुद्धा मांडली होती। त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की हे खासदार बाहेर पडू शकत आहेत कारण मूळ पार्टी जी आहे ती उद्धव ठाकरेंची आहे आणि त्याचबरोबर त्यातून काही सदस्य बाहेर पडून हे पक्ष जे आहेत पक्षाचा दावा जे आहे ते करू शकत नाहीत अशा प्रकारे सुद्धा कारण देण्यात आलं होतं। मात्र हे कारण हे मान्य केलं जाते का लोकसभा अध्यक्षाकडून ते पाहावं लागणार आहे। निश्चित राम, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी या संदर्भातला निर्णय येतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांबद्दल थोड्याच वेळामध्ये निर्णय होणार आहे।